नमस्कार, तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान संकल्प अंतर्गत करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। भाजपा नेते तथा दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांच्या वाशिंबे चौफुले येथील गौरी पेट्रोलियम येथे हे शिबिर पार पडले। मंगळवारी सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरात वाशिंबे परिसरासह झोळ समर्थकांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवला। यावेळी उपस्थितांना चहा नाश्त्यासह रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, नारळाचे रोप आणि पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात आला। याशिवाय प्राध्यापक रामदास झोळ प्रतिष्ठानाच्या स्वयंसेवकांनी ग्रामीण भागात रक्तदानाविषयी जनजागृती केली। मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत चाललेल्या या रक्तदान शिबिरात एकूण 110 रक्तदात्यांनी रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। नमस्कार। आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे। सर्वप्रथम माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, पूर्ण तालुक्याच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर एक आनंद आम्हाला वाटतोय की आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आम्ही या तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आयोजित केला। आज करमाळा तालुक्यामध्ये केम या ठिकाणी तिथल्या मंडळाने कार्यक्रम आयोजित केला। करमाळ्यामध्ये गणेशजी चिवटेंनी त्यांच्या ऑफिसच्या तिथे एक रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे। तसंच बँकेने, करमाळा अर्बन बँकेने सुद्धा घेतलेला आहे। आणि आम्ही आमच्या पश्चिम भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये आम्ही तिथं वाशिंबेच्या चौफुल्याच्या त्या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे। आणि तिथं वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर असे दोन्ही कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत। एक खरं तर हा एक चांगला उपक्रम आहे। वाढदिवसानिमित्त आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारे खर्च केले जातात, पण त्यापेक्षा असे उपक्रम राबवले तर निश्चितच त्याचा फायदा जे आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणारे पेशंट असतील, जे आजारी असतील, त्यांना त्याचा होतोय। आणि यामुळं कुणाचं तरी जीवन वाचतंय, ह्याच्यात एक वेगळा आनंद आपल्याला मिळतोय आणि आपण कुणाला तरी जीवदान देतोय असं म्हणायला काय हरकत नाही आपल्याला। देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मार्गदर्शक श्री रामदासजी झोळ सर यांनी जो रक्तदानाचा जो उपक्रम ठेवलेला आहे, त्यानिमित्त मी रक्तदान केलेलं आहे। आणि रक्तदान करून मला खूप आनंद वाटला, कारण आजपर्यंत मी कधीही रक्तदान केलेलं नव्हतं। आणि त्यामुळे आज मी रक्तदान केलेलं आहे। आणि त्यामुळे मला खूप चांगल्या प्रकारे, कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, म्हणून त्याचाही चांगल्या प्रकारे मला पुढं फायदाही होऊ शकतो। आणि हा जो उपक्रम राबवलेला आहे झोळ सरांनी, त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेले भाजपतर्फे आमच्या आधारस्तंभ जे आहेत झोळ सर, रामदासजी झोळ सर, अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत असतात। आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानिमित्त त्यांनी पहिला हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पूर्ण करमाळा तालुक्यामध्ये। आणि हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। आणि सरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आपण सहकार्य करावं म्हणून आम्ही बरेच जण या ठिकाणी रक्तदान करतोय। आम्ही आनंदित आहोत। सरांच्या पुढील कार्यास अनेक अनेक शुभेच्छा सरांचे। नमस्कार। या ठिकाणी आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक जाणीव आणि सामाजिक भान ठेवून महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचं आयोजन केले गेलेलं आहे। आणि आमच्या करमाळ्याचे लाडके नेते, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक झोळ सर यांनीही या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे। आम्ही सर्वांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि एक स्तुत्य उपक्रम, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील जो रक्ताचा तुटवडा आहे हा याच्या माध्यमातून भरून निघणार आहे आणि चांगल्या प्रकारचा उपक्रम हा राबवला जात आहे। यासाठी सरांचं आणि सर्व भाजप पार्टीला या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत। शुभेच्छा।